मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे। महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे पसरली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच गृह खाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेले शिल्पकार, कन्सल्टंट, कंत्राटदार, सरकारी पीडब्ल्यूडीचे अधिकारी या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी आणि ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी। तसेच लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारायला हवा। हे काम महायुतीनं त्वरित करायला हवं। कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे। आम्ही जरी सत्तेत असलो तरी झालेल्या दुर्दैवी घटना ही संतापजनक आहे। यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जाहीर मूक आंदोलन केलंय, असं मत माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या घटना झाल्या आहेत, त्याची ही जाहीर वाच्यता संजय राऊत यांनी करावी। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय हा राजकारणाचाच असू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरवाचा विषय, त्यामुळेच विरोधकांसह महायुतीतल्या नेत्यांनाही विनंती आहे, महाराष्ट्रातील शिवप्रेमी महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत मानते। यामुळेच त्यांच्या भावना दुखावतील असलं कुठलंही वक्तव्य कोणीही करू नये आणि या प्रकरणाचं राजकारण करू नये। जनतेची हीच इच्छा आहे की राजकारण करण्यापेक्षा दोषींवर तत्काळ कडक कारवाई व्हावी आणि पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी उभारण्यात यावा, अशी खंत आनंद परांजपे यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मूकनिदर्शन करत आहोत। ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे। महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे। माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल, कन्सल्टंट असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सरकारी पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे। कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे। सर, अजित पवारांनी देखील या घटनेची जाहीर माफी जी आहे ती मागितलेली आहे। कालच राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी तमाम महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी देखील मागितलेली आहे आणि आज आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी झालेल्या घटनेचा निषेध आम्ही मूकनिदर्शन करून आज राष्ट्रवादीचे ठाण्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत। राऊतांचं म्हणणं आहे की माफीनं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अजितदादांनी सरकार भ्रष्टाचारी आहे, अनेक त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाले। हेलिपॅड असतील 3 हेलिपॅड मोदी येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी लावण्यात आले, मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे। आता माननीय संजय राऊत साहेबांचा भोंगा सकाळी 10 वाजता नेहमीच चालतो। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे विषय झाले, याची वाच्यता जर त्यांनी केली तर ते अधिक चांगलं राहील। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय हा राजकारणाचा असू शकत नाही, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या असलेल्या गौरवाचा हा विषय आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका जरी आम्ही सत्तेत असलो तरी आज आम्ही या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत। नक्कीच भ्रष्टाचार झाला उघडीस का आणत नाहीये, त्यामुळे कुठे सरकार दबाव आणते की काय नौदलांच्या वरती शिकत राहतात। आम्ही
राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या दोन्ही नेत्यांना आम्ही विनंती करत आहोत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, की त्वरित जो कोण शिल्पकार होता, जो कोण कन्सल्टंट होता, जो कोण तिथला ठेकेदार होता, जो कोण सरकारी अधिकारी ज्या कामाचं देखभाल करत होता, या सगळ्यांवर कठोर कारवाई शासनाने केली पाहिजे आणि ती केवळ शब्दातनं नाही तर ती आता कृतीतनं महाराष्ट्राच्या 13 करोड जनतेला या दोन्ही नेत्यांनी दाखवावी. राजकोट किल्ल्यावरती काल राणेंचे कार्यकर्ते असतील किंवा राणे स्वतः आणि ठाकरे गटांमध्ये मोठा राडा जो आहे तो पाहायला मिळता. या संपूर्ण प्रकरणाकडे पोलिसांची पण हुज्जतबाजी केलेली आहे, तर राणे म्हणतात की मी मारून टाकेल असं देखील. नाही, माझं राष्ट्रवादीची आमची स्पष्ट भूमिका आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय हा राजकारणाचा विषय असू शकत नाही, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि गौरवाचा विषय आहे. त्यामुळे माझी महायुतीतल्या देखील तमाम वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे, मी खरं तर खूप पण आपण वक्तव्य करताना महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची, महाराष्ट्रातल्या जनतेचे कुठेतरी भावना दुखावतील असं कुठलंही वक्तव्य महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी करू नये. कालचा जो प्रकार घडला हा दुर्दैवी आहे. आपण सर्वजण महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता, महाराष्ट्रातली जनता ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतो. त्यामुळे त्याच्यावर राजकारण न करणं हेच जास्त संयुक्तिक राहील.